अहिल्यानगर हादरले. घरात निघाला बनावट तंबाखू कारखाना. सुगंधित तंबाखूच्या नावाखाली विषाचा व्यापार. तंबाखू फॅक्टरीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. लाखोंचा माल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत MIDC हद्दीतील गजराज नगर परिसरात सुरू असलेला बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत गजराज नगर येथील कालीमाता मंदिराजवळ एका घरामध्ये बनावट सुगंधित तंबाखू तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांना सोबत घेत छापा टाकला. या छाप्यात घरामध्ये 3 जण मोठ्या प्रमाणावर साध्या तंबाखूमध्ये रसायने, रंग, चुना आणि इतर घातक पदार्थ मिसळून सुगंधित तंबाखू तसेच पानामध्ये वापरण्यात येणारे बनावट किवाम तयार करत असल्याचे समोर आले. तर पोलिसांनी घटनास्थळावरून 600 किलो सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे 3 मिक्सर मशीन, पिशव्या सील करण्यासाठी 3 मशीन, 15 किलो रंग, जुना पॅराफिन रसायन, एअर कंप्रेसर, वजन काटा, 90,000 रुपयांचे बनावट किवाम, 6 इलेक्ट्रिक मोटारी, बनावट स्टिकर, पिशव्यांचे रोल आणि टाटा सफारी वाहन असा एकूण 13,92,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत आसिफ खुदाबक्ष तांबोळी, जफर चांद शेख आणि दाऊद बाबू मिया शेख या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या तिघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शरीरास घातक आणि राज्यात विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या या कारखान्यावर कारवाई झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर.